हाय, क्रिकेटच्या गप्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक लहानसा व्हिडिओ करतोय कारण की आज आपल्या विनोद कांबळीचा वाढदिवस आहे. विनोद कांबळीमध्ये आता सध्या आचरेकर सरांच्या स्मारकाचे जे अनावरण झाले होते तेव्हा बराच म्हणजे तो फोकसमध्ये आला होता. सचिनची त्याची भेट झाली आणि ओव्हरऑल विनोद कांबळीचा करिअर सगळ्यांना माहिती आहे, तर मी काय बोलणार नाही त्याच्यावर जास्ती. फक्त विनोद कांबळीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचे मला विनोद कांबळीबद्दल. त्याचं काहीतरी 93ला त्यांनी टेस्ट करिअर सुरू केलं. त्या दरम्यान तो 17 टेस्ट मॅच खेळलात आणि त्याच्यामध्ये त्याचा 53चा ॲव्हरेज होता. पहिलाच 7 टेस्टमध्ये त्यांनी 2 डबल सेंचुरीज मारली आणि त्याच्या काहीतरी 2 डबल सेंचुरीज, 4 टेस्ट 100s आणि 3 50s असा रेकॉर्ड आहे. एवढं सगळं करून आय थिंक सो कांबळीची लास्ट मॅच, इफ आय एम नॉट रॉंग, 95 मध्ये तो लास्ट टेस्ट मॅच खेळला. म्हणजे फक्त 3च वर्ष त्याचं टेस्ट करिअर चाललं. तेव्हा मी एवढा म्हणजे वयाप्रमाणे एवढा 10-12 वर्षाचं तेव्हा एवढं मला कांबळीचं करिअर मी एवढा अनालाइज केलाय. पण एवढं माहिती आहे, म्हणजे एक सांगू इच्छितो विनोदबद्दल की विनोद कांबळी जर म्हणजे फुल करिअर खेळला असता तर मी आधीचे प्लेअर माहिती नाही, पण 90sच्या प्लेअरमध्ये आणि आताचे जर आपण लेफ्ट हँडर्स कम्पेअर केले, म्हणजे ड्यू रिस्पेक्ट टू दादा गांगुली, माझ्या मते कांबळी बेस्ट लेफ्ट हँडर बॅट्समन असता इंडियाचा मे बी म्हणजे त्या दरम्यानचा पण वन ऑफ द बेस्ट प्लेअर्स होऊ शकला असता. आणि काही लोक म्हणतात तो म्हणजे इव्हन मी ऐकलंय त्याची थोडीशी बॅटिंग लक्षात येतो, सचिनपेक्षा खूप टॅलेंटेड होता, पण शेवटी बाकीच्या इनडिसिप्लिन झालं, ते सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याच्याबद्दल काही डिस्कस करण्याचा अर्थ नाही. पुन्हा एकदा विनोद कांबळीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि विनोद, जर तू म्हणजे मला माहिती आहे माझा व्हिडिओ तुझ्यावर पोहोचेल काय, आय रिअली डाऊट अबाउट इट, पण हा व्हिडिओ पोहोचत असेल तर यार प्लीज टेक केअर यार. आम्हाला तू हवा आहेस, तू खूप म्हणजे माझ्या ऐकतो तुझ्या हेल्थ इश्यूजबद्दल. प्लीज ट्राय टू कम बॅक, रिहॅबिलेट, आणि ॲज अ कोच तू कम बॅक करू शकतोस आणि विविध रोल्स आहेत. पण प्लीज विनोद कांबळी, ट्राय टू बी फिट, ट्राय टू बी बेटर, ट्राय टू गेट बॅक. थँक्यू.